याआधी आपण करणीचे एकूण 3 भाग बघितले। आता आपण या भाग 4 मध्ये करणीचे गुणाकार व भागाकार कसे करायचे ते बघूया। बघा, ज्यावेळेस करणीच्या कोट्या समान असतात तेव्हा आपल्याला सहजरित्या त्याचा गुणाकार व भागाकार करता येतो। जसे बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 4 या ठिकाणी सर्वप्रथम करणीचे चिन्ह हे आपल्याला कॉमन करावे लागेल, कारण की सारखे आहे म्हणून, आणि त्याच्यामध्ये कनिष्ठ संख्यांचा गुणाकार करता येतो। जसा 2 गुणिले 4 बरोबर वर्गमुळामध्ये 2 8। भागाकार सुद्धा आपल्याला करता येते। जसे बघा, घनमुळामध्ये 15 भागेला घनमुळामध्ये 5। आता या ठिकाणी बघा, घनमूळ हा समान आहे म्हणून याला कॉमन केला, घनमूळ एक कॉमन काढला, आणि त्यानंतर ही 15 कनिष्ठ संख्या व ही 5 कनिष्ठ संख्या यांचा आपल्याला सरळ भागाकार करता येतो। म्हणजे 15 भागेला 5 म्हणजे तिसऱ्या मुळामध्ये 5 त्रिक 15 म्हणजे तिसऱ्या मुळामध्ये 3। परंतु करणीची कोटी जेव्हा ही असमान असते तेव्हा आपल्याला लसावीच्या मदतीने ती करणीची कोटी आधी समान करून घ्यावी लागते व पुन्हा ते याच प्रमाणे आपल्याला गणित सोडवता येते। जसे बघा, घनमुळात 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 6व्या मुळामध्ये 8। आता येथे आपल्याला सर्वप्रथम कोट्या असमान आहे तर ह्या कोट्या आपल्याला लसावीच्या मदतीने सारख्या कराव्या लागेल। म्हणून जर आपण कोटी जर बघितल्या तर पहिली कोटी आहे 3, दुसरी कोटी आहे 2 आणि तिसरी कोटी आहे 6। यांची आपल्याला लसावी माहित आहे किती ना, तर ती आहे 6। आता सर्व कोटींनी अशा संख्येला गुणावं लागते की त्यांचा गुणाकार लसावी इतका म्हणजे 6 येईल, आणि ज्या ज्या संख्येने आपण कोटीला गुणून त्याचाच घात आपल्याला कनिष्ठ संख्येच्या डोक्यावर सुद्धा द्यावा लागते। म्हणजे 3 नी 2 ला गुणले तर 6 येते, म्हणजे 3 2 6 व 4 चा घात सुद्धा आपल्याला 2 द्यावा लागेल, म्हणजे 4 चा घात 2 म्हणजे 16 म्हणजे 6व्या मुळामध्ये 16। गुणाकार जसाचा तसा। या ठिकाणी कोटी 2 आहे व 2 या कोटीने आपल्याला जर 3 ला गुणले तर आपल्याला लसावी इतकी संख्या म्हणजे 6 मिळते व अंदरची जी कनिष्ठ संख्या त्याचा पण घात आपल्याला 3 द्यावा लागतो, म्हणजेच 6 आणि 6व्या मुळात 2 चा घन म्हणजेच 8। पुन्हा गुणेला आता 6 ला 1 नीच गुणावा लागेल तर आपल्याला गुणाकार 6 भेटतो, म्हणून 6 1 6 म्हणजे 6व्या मुळात 8 चा घात 1 म्हणजेच 8। आता आपल्याला सर्व ठिकाणी करणी चिन्ह व कोटी हे समान आहे म्हणून एक आपल्याला कॉमन करणी चिन्ह व कोटी काढली व त्यामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार करता येतो, म्हणजे 16 गुणिले 8 गुणिले 8। आता येथे 6व्या मुळामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार केला तर तो आपल्याला मिळतो 1024। तिसऱ्या मुळात 5 गुणिले वर्गमुळात 7। या ठिकाणी कोट्या आपल्याला समान करून घ्यावा लागेल। तिथे आपल्याला कोटी मिळते 3 आणि 2, यांची लसावी जर काढली ती मिळणार आपल्याला 6। आता सर्व कोटींनी अशा संख्येला गुणावं लागते की लसावी इतकी संख्या म्हणजे 6 येईल व कनिष्ठ संख्येचा घात तितकाच आपल्याला द्यावा लागतो, म्हणजेच कोटीने आपण ज्या संख्येला गुणलो त्याच संख्येचा घात कनिष्ठ संख्येला द्यावा लागतो। म्हणजेच आता 3 नी जर 2 ला गुणले तर आपल्याला 6 मिळते, म्हणून 3 2 6 आणि 5 चा घात सुद्धा 2 द्यावा लागेल म्हणजे 25। पुन्हा गुणेला आता इथे 2 आहे, 2 नी आपल्याला 3 ला गुणावं लागेल म्हणजे 6 भेटेल, म्हणजे 6व्या मुळामध्ये आता 7 चा घन द्यावा लागेल, तो येतो 343। आता येथे 6वा मूळ हा कॉमन काढला तर 25 गुणिले 343 केले तर याचा गुणाकार येतो 85 75। 6व्या मुळात 256 भागेला तिसऱ्या मुळात 2। या ठिकाणी आपल्याला कोटींची लसावी काढून कोटी समान करावी लागेल। 6 आणि 3 यांची आपल्याला लसावी भेटणार 6, म्हणून आता 6 ला जर 1 ने गुणलं तर आपल्याला लसावी इतकी संख्या म्हणजे 6 भेटते, म्हणून 256 चा घात सुद्धा आपल्याला 1 द्यावा लागते, म्हणजे 6व्या मुळे 256 चा घात 1 म्हणजे 256 भागेला आता इथे कोटी 3 आहे व 3 ला आपल्याला 2 ने गुणावं लागते, तर म्हणजे आपल्याला लसावी इतकी संख्या म्हणजे 6 भेटते, आणि कनिष्ठ संख्या 2 चा घात सुद्धा आपल्याला 2 द्यावा लागतो, म्हणजे 3 2 6 आणि 2 चा घात 2 म्हणजे 4। आता इथे आपल्याला कोटी व करणी चिन्ह समान आहे म्हणून आपण 6वा मूळ हा एक कॉमन काढला आणि 256 भागेला आपण 4 दिले, म्हणजे 6व्या मुळामध्ये 256 भागेला 4 म्हणजे 64। आता जर याच्या पुढे जर सोडवायचं असेल तर 6व्या मुळात 64 म्हणजे 2 चा घात 6 येतो, म्हणून 64 च्या जागी आपण 2 चा घात 6 घेतला। जर कोणताही मूळ हा बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर हे घातात होते, जसे 2 चा घात 6 आणि कंस देऊन या 6व्या मुळाचे रूपांतर 1/6व्या घातात केले जाते। आता या घातांचा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा येतो म्हणून इथे घाताचा घात हा नियम लागतो। आता याला सोडवताना बघा, 2 चा घात 6 छेदस्थानी 1 गुणिले 1 छेदस्थानी 6, म्हणजे गुणाकारामध्ये अंशात व छेदातली संख्या सारखी असेल तर ती कट होते, कट होऊन म्हणजे त्या जागी 1 येतो, म्हणजे
येते 2चा घात 1 म्हणजे याचे शेवटची उत्तर येणार 2. आता आपण बघूया करणीची बेरीज व वजाबाकी कशी करायची. ज्यावेळेस कनिष्ठ संख्या या समान असतात तेव्हा त्याच्या बाहेरील असलेल्या पूर्णांक संख्येची किंवा अपूर्णांक संख्येची आपल्याला सहजरित्या बेरीज व वजाबाकी करता येते. बघा 25 वर्गमुळात 2 वजा 19 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 2. या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी कनिष्ठ संख्या समान दिसत आहे, म्हणून आपल्याला या कनिष्ठ संख्यांच्या पूर्णांकाची बेरीज वजाबाकी सहजरित्या करता येते. म्हणून अशा वेळेस आपल्याला 3 कनिष्ठ संख्यांची व चिन्हांचा एक कॉमन काढावा लागेल व बाकी सर्व पूर्णांकांची बेरीज वजाबाकी त्याच्या आधी बाहेर जशाच्या तशी करता येते. म्हणजे 25 मायनस 19 अधिक 2 आणि 3 कनिष्ठ संख्यांचा किंवा चिन्हांचा आपल्याला एक कनिष्ठ संख्या चिन्ह काढलं, जसं वर्गमुळात 2 एक कॉमन काढला. आता 25 मधून 19 गेले 6, 6 अधिक 2 8 म्हणजे 8 वर्गमुळात 2. परंतु जेव्हा कनिष्ठ संख्या या असमान असतात तेव्हा त्यांची बेरीज वजाबाकी करताना सर्वप्रथम आपल्याला कनिष्ठ संख्येला पूर्ण वर्ग किंवा पूर्ण घन संख्येत मांडावे लागते व त्याला आपल्याला कर्णी चिन्हाच्या बाहेर आणून पूर्णांक संख्येत रूपांतर करावे लागते. नंतर त्यांची आपल्याला बेरीज व वजाबाकी करता येते. जसे बघा 7/5 वर्गमुळात 75 अधिक 9/7 वर्गमुळात 147 वजा 5/8 वर्गमुळात 192. या ठिकाणी सर्व कनिष्ठ संख्या या असमान आहेत, त्यामुळे यांचा जो बाहेरील अपूर्णांक आहे किंवा व्यवहार्य पूर्णांक यांची आपल्याला बेरीज वजाबाकी करता येत नाही. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम कनिष्ठ संख्या समान करून घ्यावं लागेल व यासाठी ज्या कनिष्ठ संख्या त्यांना आपल्याला पूर्ण वर्ग संख्येत लिहावं लागेल. जसे बघा हे जे 75 आहे या 75च्या जागी आपण 25 गुणिले 3 घेऊ शकतो. हे जे पुन्हा 147 आहे 147च्या जागी आपण 49 गुणिले 3 घेऊ शकतो. त्यानंतर हे जे 192 आहे हे 192 ला आपण 64 गुणिले 3 घेऊ शकतो. मी हे कसे घेतले तर बघा इथे 5 आहे छेदस्थानी व 5 हा 5 सोबत कटतो म्हणून 5चा वर्ग मी घेतला 25 आणि 25चा पाडा म्हणताना 25 1 25 25 2 50 25 3 75 म्हणजे 25 गुणिले 3 घेतले. म्हणजे 7 छेदस्थानी 5 आणि वर्गमुळात 25 गुणिले 3 अधिक नंतर हे जे 147 आहे तर या ठिकाणी हा जो 7 आहे 7 सोबत कट होतो म्हणून 7चा वर्ग काढला 49 व 49 त्रिक 147 होते म्हणून त्याचे फॅक्टर पडले 49 गुणिले 3 म्हणजे प्लस 9/7 आणि वर्गमुळात 49 गुणिले 3. आता मायनस हा जो 8 आहे ह्या 8 ला 8 सोबत कट करायचा आहे म्हणून 8चा वर्ग घेतला मी 64 आणि 64 त्रिक 192 होते म्हणून 192च्या जागी मी 64 गुणिले 3 घेतले. म्हणजे मायनस 5/8 आणि वर्गमुळात 64 गुणिले 3 घेतले. आता बघा ही जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायची आहे. तर कसं आहे तर बघा 7/5 यांचा आपसात गुणाकार संबंध आहे म्हणून गुणाकार घेतला आणि 25चा वर्गमूळ निघतो 5 आणि वर्गमुळात 3 जसाचा तसा ठेवला अधिक हा 9/7 लिहून 49चा वर्गमूळ निघतो 7 म्हणून गुणिले 7 लिहिले आणि वर्गमुळात 3 जशाचे तसे लिहिले. मायनस 5/8 आणि 64चा वर्गमूळ 8 निघतो म्हणून 5/8 गुणिले 8 घेतले आणि वर्गमूळ 3 जसाचा तसा लिहिला. आता गुणाकार करताना व्यवहार्य पूर्णांकाचा गुणाकार पुन्हा 5 इथे अंशात आहे व हा 5 छेदात आहे पुन्हा डायरेक्ट कॅन्सल होतो. कॅन्सल झाला म्हणजे गुणाकारात 1 राहतो आणि 7 1 7 आणि वर्गमुळात 3 प्लस 6 7 आणि हा 7 कॅन्सल आणि 9 वर्गमुळात 3 पुन्हा मायनस हा 8 व हा 8 गेट कॅन्सल राहिला किती 5 आणि वर्गमुळात 3. आता बघा या ठिकाणी तुम्हाला कनिष्ठ संख्या आणि कनिष्ठ संख्या समान आहे म्हणून या वर्गमुळात 3 याला कॉमन काढावं लागते. आता बाकी ज्या करणीच्या बाहेरच्या संख्या त्यांची आपल्याला बेरीज वजाबाकी सहज करता येते जसे इथे केले तसे. म्हणून 7 हा प्लस 9 आणि हा मायनस 5 आणि कॉमन काढलेला वर्गमुळात 3. आता बघा 7 अधिक 9 होते 16 16तून 5 गेलेत 11 म्हणजे 11 वर्गमुळात 3. 8/7 वर्गमुळात 245 अधिक 5/8 वर्गमुळात 320 अधिक 5/9 वर्गमुळात 405. या ठिकाणी आपल्याला करणींची बेरीज वजाबाकी करायची आहे, परंतु आपल्याला कनिष्ठ संख्या असमान असल्यामुळे यांची बेरीज वजाबाकी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला कनिष्ठ संख्येला पूर्ण वर्ग संख्येत मांडावं लागते म्हणजे त्याचे फॅक्टर पाडावं लागते. ते फॅक्टर कसे पाडणार तर लक्षात घ्या
हा 7 आहे, या 7ला 7 सोबतच कट करायचा आहे, म्हणून या वर्गमुळात 49 आले पाहिजे, म्हणजे ते 49 चे 7 हे बाहेर काढता येईल व ते 7 सोबत आपल्याला कट करता येईल. म्हणून आपण येथे 49 घेऊन आता 49चा पाडा म्हणून त्यात 245, म्हणजे 49 गुणिले 5 केले 245 येते. म्हणजे 245 चे फॅक्टर आपण 49 गुणिले 5 करू शकतो, जेणेकरून 49 हा वर्गमुळात आला तर त्याचा 7 मध्ये रूपांतर होईल व हे त्या 7 सोबत कट होईल. आता बघा इथे 8 आहे, तर 8चा वर्गमुळात 64 येतो. आपल्याला येथे 64 घ्यावा लागेल वर्गमुळामध्ये, जेणेकरून तो वर्गमुळातला 64 चे 8 होईल व 8 सोबत कट होईल. म्हणून येथे आपण 64 गुणिला 64 चा पाडा म्हणून की 320 येईल. जसे 64 गुणिले 5 केले तर 320 येते, म्हणून 320 च्या ऐवजी आपण 64 गुणिले 5 घेऊ शकतो. यानंतर 405 आहे, ते इथे 9 सोबत 9 कट होते, म्हणून या ठिकाणी आपल्याला 81 घ्यावा लागेल, जेणेकरून तो 81 वर्गमुळातला बाहेर निघून 9 मध्ये रूपांतर होईल व या 9 सोबत एक कट होईल. म्हणून 405 च्या जागी आपण 81 गुणिले 81 चा पाडा म्हटला तर 81 गुणिले 5 केले तर 405 येते. आता आपल्याला सोडवताना बघा 8/7 वर्गमुळात 245 च्या ऐवजी 49 गुणिले 5 घेऊ, प्लस 5/8 320 च्या ऐवजी आपण 64 गुणिले 5 घेऊन वर्गमुळामध्ये 64 गुणिले 5, प्लस 5/9. आता वर्गमुळामध्ये 405 च्या ऐवजी आपण 81 गुणिले 5 घेऊ. आता बघा जी पूर्ण वर्गसंख्या आहे त्याला वर्गमुळाच्या बाहेर काढावा लागेल. जसं बघा जे 49 आहे याचे 7 मध्ये रूपांतर होते, कारण की ते वर्गमुळात आहे, म्हणून 8/7 गुणाकार घेऊन, कारण की अपूर्णांकाचा व करणीचा संबंध आपल्यासोबत गुणाकाराचा असतो. 49 च्या ऐवजी घेतले आपण 7 आणि वर्गमुळात 5 जशाचे तसे, प्लस 5/8 गुणिला 64 च्या ऐवजी घेतले आपण 8 आणि वर्गमुळात 5 जसाचा तसा, प्लस 5/9 आणि वर्गमुळात 81 आहे म्हणून गुणिला 9 आणि वर्गमुळातला 5 जसाचा तसा. बघा व्यवहारी अपूर्णांका संबंध जर आपसामध्ये गुणाकाराचा असेल तर अंशातली व छेदातली संख्या सारखी असेल तर कट होतो, त्याच्या जागी 1 येतो. म्हणजे अंशातला 7 व छेदातला 7 गेट कॅन्सल राहिला 1, म्हणजे 8 1 8. या ठिकाणी अंशातला 8 व छेदातला 8 गेट कॅन्सल म्हणजे 5 1 5. या ठिकाणी पण अंशातला 9 आणि छेदातला 9 गेट कॅन्सल म्हणजे 5 1 5. तर येथे कसं येणार आता बघा 8 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5. आता या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी कनिष्ठ संख्या या समान दिसत आहे, म्हणजेच आपल्याला कनिष्ठ संख्येच्या ज्या बाहेरच्या पूर्णांक संख्या आहे त्यांची बेरीज वजाबाकी सहज करता येते. म्हणून आता आपल्याला हे जे कनिष्ठ संख्या ती कॉमन काढावी लागेल, म्हणून सर्वांची बेरीज वजाबाकी करता येते. आपल्याला कॉमन काढावी लागेल आणि ज्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी त्याच्या आधी करावी लागते. जसे 8 अधिक 5 अधिक 5 आणि वर्गमुळात 5. आता बघा 8 अधिक 5 13, 13 आणि 5 18, म्हणजे 18 वर्गमुळात 5 हे याचे. या ठिकाणी वर्गमुळात 486 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 294. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हे 6 आहे वर्गमुळामध्ये, याचे फॅक्टर आपल्याला पाडता येत नाही, कारण की 6 चे फॅक्टर जर पाडले तर 2 गुणिले 3 येते वा 3 गुणिले 2 येते, आणि 2 हे पूर्ण वर्ग संख्याने आणि 3 सुद्धा ही पूर्ण वर्ग संख्याने. म्हणजे आपल्याला शेवटी इथे कनिष्ठ संख्या 6 ठेवावं लागेल. म्हणून बाकी ज्या कनिष्ठ संख्या आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 6 आणावं लागेल. आता 486 आहे, येथे आपल्याला जर 6 आणायचे असेल तर 6 ने अशा संख्येला गुणावं लागेल की त्याचा गुणाकार हा 486. मग आपल्याला बघा येथे वर्गमुळामध्ये 81 गुणिला जर आपण 6 केले म्हणजे 6 1 6 आणि 6 8 48, तर आपल्याला 486 चे फॅक्टर पाहता येते. मायनस 5 आणि वर्गमुळात 6 जसाचा तसा, प्लस आता 294 मध्ये आता आपल्याला 294 चे जर फॅक्टर पाडायचे आहे तर ते फॅक्टर पाहताना त्यामध्ये 6 आले पाहिजे व 6 ने आपल्याला अशा संख्येला गुणावं लागेल की त्यांचा गुणाकार हा 294 आला पाहिजे. म्हणून आपण 294 च्या जागी आपण बघा 49 गुणिला जर 6 केले, बघा 6 9 54, हातचा आला 5 आणि 6 चौक 24, 24 ने 5 29, म्हणजे 29 4. आता याला सोडवताना पूर्ण वर्ग संख्या आधी बाहेर काढावं लागेल. जसं 81 म्हणजे 9 आणि वर्गमुळातला 6 जसाचा तसा, मायनस 5 वर्गमुळात 6 जसाचा तसा अधिक 49 म्हणजे 7 आणि वर्गमुळात 6 जसाचा तसा. आता बघा सोडवताना येथे सर्व कनिष्ठ संख्या समान आहे, म्हणून कनिष्ठ संख्या आपल्याला कॉमन काढता येते आणि बाकीच्या सर्व अपूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी करते. म्हणजेच 9 - 5 अधिक 7
आणि वर्गमुळात 6 म्हणजेच 9तून 5 गेले तर 4 आणि 4 अधिक 7 11 म्हणजे 11 वर्गमुळात 6 याचे उत्तर येईल. 7/2 घनमुळात 40 अधिक 3/5 घनमुळात 625 वजा 4 घनमुळात 320. या ठिकाणी आपल्याला करणींची बेरीज वजाबाकी करायची आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला या कनिष्ठ संख्या असमान आहे, त्यामुळे त्यांच्या अपूर्णांकांची आपल्याला बेरीज वजाबाकी करता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला सर्वप्रथम कनिष्ठ संख्या या समान करून घ्यावा लागणार. तर त्यासाठी आपल्याला या कनिष्ठ संख्यांना अशा पूर्ण घनसंख्येत लिहावं लागेल की ती बाहेर निघून बाहेरच्या पूर्णांकासोबत कट होऊ शकतात. आता बघा या ठिकाणी हे जे 40 आहे व हे या घनमुळामध्ये आहे, तर आपल्याला या 40च्या जागी असा अंक घ्यावा लागेल की तो 2चा घन येईल, कारण की ते छेदस्थानी 2 आहे व तो येणारा घन या 2 सोबत घनाचे बाहेर निघून कट होणार. म्हणून आपण 40ला आपण बघा 2चा घन 8 येते, म्हणून 8×45 म्हणून 8 गुणिले 5 आपण घेऊ शकतो 40च्या जागी. म्हणजेच हा 8 त्या घनाच्या बाहेर निघून 2 मध्ये रूपांतर होईल व या छेदस्थानच्या 2 सोबत तो कट होईल. त्यानंतर 625 येते आहे. या 625च्या जागी आपल्याला अशी फॅक्टर पाडायला लागेल की त्यामध्ये 5चा घन 125 आला पाहिजे, जेणेकरून तो 125 या घनमुळाच्या बाहेर निघून या छेदस्थानच्या 5 सोबत तो कट होऊ शकणार. जसं 625 ला आपण केलं तर 125 गुणिले जर 5 केलं तर त्याचा गुणाकार 625 येते, म्हणजे 125 घनमुळाच्या बाहेर निघून या 5च्या सोबत कट होणार. त्यानंतर 320 आहे आणि या ठिकाणी आपल्याला छेदस्थानची संख्या दिलेली नाही आहे. छेदस्थानची संख्या दिलेली नाही म्हणजे ती आता कट होणार नाही. तर आपल्याला येथे असे लक्षात येते की सर्व ठिकाणी येथे 5 कनिष्ठ संख्या येत आहे, येथे 5 कनिष्ठ संख्या येत आहे, तर येथे पण आपल्याला 5च ही कनिष्ठ संख्या आणावी लागेल, जेणेकरून सर्व कनिष्ठ संख्या या समान येणार. म्हणून आपल्याला याला 5 ने भाग जर दिला तर बघा 5 × 30 आणि 5 × 20. आता 64 गुणिले जर 5 केलं तर आपल्याला 320 भेटते. मग आता याला सोडवताना बघा 7/2 घनमुळात 8 गुणिले 5 अधिक 3/5 तिसऱ्या मुळात 625 जागी 125 गुणिले 5 मायनस 4 आणि तिसऱ्या मुळामध्ये 320च्या जागी आपल्याला घ्यावं लागेल 64 गुणिले 5. आता ज्या ज्या पूर्ण घनसंख्या त्यांना घनाचे बाहेर काढावा लागेल. जसे बघा 7/2 यांचा संबंध समोरच्या सोबत गुणाकाराचा म्हणजे गुणाकार चिन्ह घेतले आणि 8चा घनमूळ 2 निघतो म्हणून 2 घेतले आणि घनमुळात 5 जसाचा तसा अधिक 3/5 गुणिले 125चा घन निघतो 5 आणि घनमुळात 5 जसाचा तसा मायनस 4 गुणिले 64 म्हणजे 4चा घन झालेला म्हणून 4 आणि घनमुळामध्ये 5 जसाचा तसा. आता बघा व्यवहारी अपूर्णांकांचा संबंध गुणाकाराचा आहे, तर अंशातली व छेदातली संख्या जर समान असेल तर ती कट होते. 2 कट झाले राहिला 1 म्हणजे 7 राहिला. येथे छेदातला 5 अंशातला 5 कट झाला राहिला 1. येथे कट व्हायला पहिले म्हणजे डायरेक्ट दोघांचा गुणाकार करावा लागेल. आता बघा येथे ना 7 घनमुळामध्ये 5 अधिक 3 घनमुळामध्ये 5 वजा 4 × 16 आणि घनमुळामध्ये 5. आता सोडवताना तुम्हाला सर्वच ठिकाणी या कनिष्ठ संख्या आपल्याला समान दिसत आहे, म्हणून या 3 कनिष्ठ संख्यांचा आपल्याला एक कॉमन कनिष्ठ संख्या काढता येते व बाहेरील सर्व पूर्णांकांची आपल्याला बेरीज वजाबाकी करता येते. जसे बघा 7 अधिक 3 मायनस 16 हे +7 हे +3 हे -16 आणि हा कॉमन काढलेला त्याला घनमुळाला 5. आता बघा यांची बेरीज केली तर 7 अधिक 3 10 आणि 10 मधून जर 16 गेले तर येणार -6 घनमुळामध्ये 5 हे याचे शेवटचे उत्तर. 5/3 घनमुळात 108 अधिक 9/5 घनमुळात 500 वजा 8 घनमुळात 32. या ठिकाणी आपल्याला करणींची बेरीज वजाबाकी करायची आहे, परंतु येथे कनिष्ठ संख्या असमान आहे त्यामुळे आपल्याला त्या करता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कनिष्ठ संख्या समान करून घ्यावं लागेल आणि यासाठी आपल्याला ज्या कनिष्ठ संख्या त्याला पूर्ण घनसंख्ये रूपात मांडावा लागेल, जेणेकरून त्या संख्या बाहेर निघून कनिष्ठ संख्या कॉमन येणार. आता बघा या ठिकाणी 3 आहे व हा जो 108 कनिष्ठ संख्या आहे तर याच्यामध्ये आपल्याला 3चा घन म्हणजे 27 आणावा लागेल, जेणेकरून तो 27 बाहेर निघून या छेदस्थानच्या 3 सोबत कट होईल. म्हणून आपण इथे आधी 27 घेऊन आणि 27 घेतल्यानंतर 27 ला जर बघितलं आपण कोणत्या संख्येने गुणलं तर 108 येईल. तर बघ 27 ला 4 ने गुणले तर आपल्याला 108 भेटते. या ठिकाणी 5 आहे आणि आपल्याला या 500 कनिष्ठ संख्यामध्ये अशी एक संख्या आणावी लागेल
की ते या 5 सोबत कट होईल, म्हणजेच 5चा घन घ्यावा लागेल 125, जेणेकरून तो 125 5चा घन बाहेर निघून 5 येईल आणि या 5 सोबत कट होईल. आपण या 500च्या ऐवजी 125 गुणिले जर 4 केले तर 500 येते, जेणेकरून 125चा घनमूळ 5 निघेल आणि 5 सोबत कट होईल. पुन्हा आता 8 आहे. आता इथे लक्षात घ्या छेदस्थांची संख्या नाही आहे, परंतु येथे तुम्हाला हा 4 आणि हा 4 कनिष्ठ संख्या दिसत आहे आणि येथे जर आपण 4 आणलं तरच सर्व ठिकाणी आपल्याला कनिष्ठ संख्या कॉमन येईल. म्हणून 32 चे फॅक्टर पाहताना त्याच्यामध्ये आपल्याला 4 येणं आवश्यक आहे. म्हणून जर आपण जर घेतलं 8 गुणिले 4 घेतलं तर 8 चोक 32 होते आणि हा 8 आपल्याला घनमुळात असेल तर त्याचे रूपांतर 2 मध्ये येते बाहेर निघून. म्हणून आता बघा सोडवताना 503 घनमुळामध्ये 27 गुणिले 4 हा प्लस 9/5 आणि घनमुळामध्ये 125 गुणिले 4 हा मायनस हा 8 आणि घनमुळामध्ये हा किती 32च्या ऐवजी 8 गुणिले 4. आता ज्या पूर्ण घनमूळ संख्या आहे त्याला बाहेर काढावं लागेल. जसं 5 छेदस्थानी 3 आणि या घनमुळामध्ये 27 आहे तर 27च्या ऐवजी आपण 3 घेतले. ह्या पूर्णांक संख्येचा व या करणीचा आपसामध्ये संबंध गुणाकाराचा म्हणून इथे गुणाकार घेतला आपण आणि त्यानंतर 27चा आपण घेतला 3 आणि या घनमुळामधला 4 जसाचा तसा. याचा पण आणि यांचा पण संबंध आपसामध्ये गुणाकाराचाच आहे. प्लस इथे 9/5 आणि हा 125 जो आहे तो घनमुळाच्या बाहेर काढला त्याचा 5 मध्ये रूपांतर होते, म्हणून गुणिले 5 आणि घनमुळामध्ये 4 जशाचे तसे. आता पुन्हा सोडवताना -8 आणि हा घनमुळामध्ये 8 आहे त्याचे रूपांतर 2 मध्ये होते, कारण की 8 हा 2चा घन आहे, म्हणून गुणिले 2 घेतले आणि घनमुळात 4 जशाचे तसे. आता बघा अंशातली व छेदातली संख्या कॅन्सल होते, कारण की यांचा आपसामध्ये संबंध गुणाकाराचा व या संख्या व्यवहार्य पूर्णांक आहे. म्हणून छेदातला 3 व अंशातला 3 गेट कॅन्सल राहिला किती 1. छेदातला 5 व अंशातला 5 गेट कॅन्सल राहिला किती 1, म्हणजे 9 1 9. येथे कटवाला पुन्हा ते डायरेक्ट आपल्याला गुणाकार करावा लागतो. आता सोडवताना 5 1 5 म्हणजे 5 घनमुळामध्ये 4 अधिक किती राहिले 9 1 9 आणि घनमुळामध्ये 4 मायनस हा 8 2 16 आणि घनमुळामध्ये हा 4 जसाचा तसा. आता बघा इथे तुम्हाला ही 4 4 4 कनिष्ठ संख्या कॉमन दिसत आहे, म्हणून या 3 कनिष्ठ संख्यांचा आपल्याला एक कनिष्ठ संख्या कॉमन काढता येते आणि त्यांच्या पूर्णांक संख्यांची आपल्याला सहज बेरीज व वजाबाकी करता येते. जसे बघा हा 5 हा +9 आणि हा -16 आणि हा तिघांचा एक काढलेला कनिष्ठ संख्या कॉमन म्हणजेच घनमुळामध्ये 4. आता याची बेरीज वजाबाकी करताना 5 अधिक 9 होते 14 आणि 14 म्हणून 16 गेले म्हणजेच -2 घनमुळामध्ये 4. हे याचे ना उत्तर -2 घनमुळात 4.